समर्थ. तर आजचा व्हिडिओ कशावरती आहे तुमच्या लक्षात आलं असेल. तर बघा, दृष्ट लागणे म्हणजे काय आणि ती दृष्ट कशा प्रकारे काढायची. तर कसं, प्रत्येकाच्याच घरामध्ये लहान मुलं असतात. तर लहान मुलांना दृष्ट लवकर लागते. तर आपल्याला त्यावेळी काय करावे कळत नाही. मग ते दृष्ट लागणे म्हणजे काय आणि दृष्ट कशा प्रकारे काढायची आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, मुलं असतंच. तर लहान मूल जेव्हा वेगळं वागायला लागतं, म्हणजे रात्री अपरात्री अचानक उठून रडायला लागणे किंवा घाबरल्यासारखे करणे किंवा त्यांना एका प्रकारची भीती त्यांना वाटते, ते अचानक दचकून उठतात, रडतात. तर दिवसभर चांगली खेळणारी मुलं रात्री अपरात्री उठून रडायला लागतात. तर अशा वेळी आपल्याला काय करावं ते कळत नाही. तर बघा, अशा वेळी लहान मुलांच्या कसं काय दुखते हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना सर्वप्रथम आपण डॉक्टरांकडे घेऊन जाणे गरजेचे आहे. सर्वप्रथम त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, म्हणजे जर खरंच त्याला काही प्रॉब्लेम तसा काही नसेल किंवा डॉक्टरांच्या तपासण्या निगेटिव्ह आल्या असतील किंवा तपासण्यामध्ये तसं काही आढळून आलं नसेल आणि तरीसुद्धा मुलं अशा प्रकारच्या गोष्टी करत असतील, त्यावेळेस आपण त्यांची दृष्ट काढणं गरजेचं आहे. तर दृष्ट लागणं म्हणजे काय, तर बघा, आपल्यामध्ये असं म्हटलं जाते की मुलांना आजूबाजूच्या बाजूच्या गोष्टी आणि परिस्थितींचा लवकर परिणाम होतो. आजूबाजूला जर आपल्या निगेटिव्ह वातावरण असेल तर त्याचा परिणाम लहान मुलांवर लवकर होतो. आपल्या आजूबाजूला वावरणारी सगळेच व्यक्ती चांगल्याच वृत्तीचे असतील असं नाही. बरेच व्यक्ती आपल्या मनामध्ये वाईट भावना किंवा द्वेष घेऊन वावरत असतात. तर त्या व्यक्तींचा आपल्या लहान मुलांवर, अशा लहान मुलांवर त्यांची नजर जेव्हा पडते त्या नजरेचा लवकर परिणाम होतो. तर काही व्यक्तींच्या मनामध्ये त्या मुलाच्या घराण्याबद्दल वाईट भावना असतील, द्वेष असतील, त्या मुलाच्या आईवडिलांबद्दल वाईट भावना असतील, द्वेष असतील, तर अशा वेळी तो व्यक्ती जेव्हा ती वाईट भावना आणि वाईट द्वेष घेऊन जेव्हा त्या मुलाकडे पाहतो किंवा त्या नजरेने त्या मुलाकडे पाहतो, तेव्हा त्या मुलाला त्या व्यक्तीची नजर लागते किंवा दृष्ट लागते. तसेच घरामध्ये काही वास्तुदोष असतील किंवा घरामध्ये काही पूर्वीच्या काही वाईट गोष्टी घडल्या असतील, त्याचा परिणाम त्या मुलांवर होत असतो. तसेच मुलाच्या पत्रिकेमध्ये काही ग्रहांची महादशा असेल किंवा त्यांना 7.5 असेल, तर अशा वेळेस अशा नजरेचा त्या मुलांवर लवकर परिणाम होतो किंवा त्यांना, अशा मुलांना लवकर दृष्ट लागते. तर बघा, दृष्ट लागणे तर हे कळालं. आता दृष्ट काढायची कशी, तर बघा, जन्मल्यापासून 6 महिन्यापर्यंतच्या मुलाची दृष्ट ही रोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला काढायची असते. दिवे लागणीच्या वेळेला काढायची. तर त्यासाठी आपल्याला एका हातामध्ये फूल आणि एका हातामध्ये पाण्याने भरलेला भांडं, अर्ध पाण्याने भरलेलं भांडं किंवा पेला ग्लास तुम्ही घेऊ शकता. तर ते घ्यायचं आहे आणि मुलाच्या समोर धरून उजव्याकडून डावीकडे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला 7 वेळा त्याच्यावरून उतरवायचे आहे. अशा प्रकारे 7 वेळा उतरवल्यानंतर आपल्याला त्यावेळेस हा एक मंत्र म्हणायचा. तो असा: दृष्ट मिष्ट आल्या गेल्याची, नात्या गोत्याची, भूताखेताची, पापी चांडाळाची, वेताळ काताळाची, काळ्या माणसाची, गोऱ्या माणसाची, स्त्री पुरुषाची, घरातल्याची, दारातल्याची, पारोशा केराची दृष्ट दूर हो, हा मंत्र म्हणायचा. असे म्हणून जे फूल आणि जे पाणी होतं ते आपल्याला बाहेर फेकून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाय धुवून मध्ये यायचं आहे आणि मुलाला जवळ घेऊन नंतर एक मंत्र म्हणायचा आहे. तो असा: वासुदेवो जगन्नाथ पुतना तर्जनो हरी रक्षतु त्वरितो बालम मुंच मुंच कुमारक. त्याला नंतर आपल्याला हा दुसरा मंत्र म्हणायचा आहे. तर हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही तो बघून म्हणू शकता. त्यानंतर बघा, जर मूल 6 महिन्यापेक्षा मोठं असेल तर त्यावेळेस 6 महिन्यापेक्षा मोठ्या मुलाची दृष्ट आपल्याला पौर्णिमेला, अमावस्येला किंवा अष्टमीला किंवा शनिवारी तुम्ही काढू शकता. तर त्या मुलांची दृष्ट काढताना आपल्याला मीठ मोहरीने काढायची आहे. तर मीठ मोहरीने कशा पद्धतीने, ते एका हातात मोहरी एका हातात मीठ घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने 7 वेळा त्याच्या समोरून आपल्याला उजवीकडून डाव्या बाजूने असं फिरवत काढायचे आहे. अशा पद्धतीने 7 वेळा काढायचे आणि आत्ता जो म्हटला होता तोच मंत्र म्हणायचा आहे दृष्ट काढते वेळी. आणि ही मीठ मोहरी आपल्याला जाळायची आहे. त्यासाठी जेव्हा दृष्ट काढतो त्या आधीच आपल्याला गॅसवरती एखादा पातेलं गरम करत ठेवायचं आहे. निष्ठ आल्या गेल्याची, नात्या गोत्याची, भूताखेताची, पापी चांडाळाची, वेताळाची, काताळाची, काळ्या माणसाची, गोऱ्या माणसाची, स्त्री पुरुषांची, घरातल्यांची, दारातल्यांची,
आणि पारोशा केराची दृष्ट दूर हो, हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. त्यानंतर ते मीठ आणि मोहरी त्या गरम झालेल्या पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि बाजूला थांबायचं आहे. मोहरी उडून अंगावर येऊ शकते, त्यामुळे आणि ती करपून त्याची राख झाल्यानंतर आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर ती राख आपल्याला बाळाच्या कपाळाला लावायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मुलांची दृष्ट काढायची आहे. तर बघा, आता तुम्हाला कळालं असेलच दृष्ट का लागते आणि दृष्ट कशा प्रकारे काढायची. ते 6 महिन्यापर्यंतच्या मुलांची, त्याच्यानंतरच्या मोठ्या मुलाची तुम्ही अशा प्रकारे दृष्ट काढायची आहे. तर बघा, मी इथे व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.